ते ऑफ रोडिंगच्या नादात समोर रस्ता बघा कसला गाणे. 0-2 वर आलेली कंपनी शेवटपर्यंत. हे बघा काय हाल करून आणले गाडीचा, बाजार उठून आणलेला. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. व्लॉगची सुरुवात एकदम वेगळ्या अँगलने केलेली आहे. तुम्ही म्हणत असाल भाऊ सुट्टी घेतोय गॅप घेतोय पण तुफान राडाच करून टाकतोय. तर सीन असा आहे की दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि उरकलेले. बाय द वे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सीन असा आहे 3 वाजलेले आहेत आणि कुठं जायचं असं नियोजन चालू होतं. आणि लय दिवस झाला आपलं चाललंय गाडीचे जरा ऑपरेटिंग व्हिडिओ काढा ते पण राहिलेलं. हे आमच्या पार्किंग मधून गाडी काढणं आणि चढवणं लय मोठा टास्क आहे, पण ठीक आहे काय विषय नाही. सीन असा आहे आता आम्ही चाललेलो आहे होळकरवाडीत. गाडीच्या व्हिडिओ भरपूर ट्रेंडिंगला चालू आहेत आपल्या, म्हणून विचार असा केला की बाबा जरा गाडीचे व्हिडिओ तरी काढाव्या. व्लॉग तर आपले काही पाहत नाही म्हणलं, रील्स तरी पाहिलेलेच आहेत म्हणजे तशा थोड्याफार तरी, पण बघू म्हणलं अजून काय कसं काय. सो स्टे ट्यून, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल भाऊ सबस्क्राईब करा. काय आजचा दिवस कसा काय होतोय बघत राहा आणि नक्की काय करतोय ऑफ रायडिंग ते पण पहा. तर रोहन भाऊ बघा आपल्यासोबत. भाऊ आता म्हणलाय एका ठिकाणी हाय चांगलंय जाऊ, चांगलं निघालं. आता बघू गेल्यावरच कळलं आता नक्की काय विषय आहे त्याचा आणि नक्की काय करतोय. मस्त माझ्या मनात आहे गाडी नाही का 360 डायरेक्ट फिरवावी, ड्रिप मारावी, पण एका अर्थे नको बी वाटतं आणि एका अर्थे हा पण वाटतं असे तर आहे. तरी पण बघू करू काय तर जुगाड, काय ना काय तर करायला लागेल ना. कसं आहे वेगळं काय तर केल्याशिवाय पडत नाही असा पण विषय आहे. आता बघू जसं होईल तसं होईल. झालेलं आता 15 दिवस पण झालेले आणि गाडी आता नवीन पण वाटत नाहीये मला, त्यामुळे आता काही करू शकतो आपण. मग आता 2-3 दिवसात त्याची फर्स्ट सर्व्हिसिंग करायला लागणार आहे. किती झालेलं आहे 840 किलोमीटर झालेलं आहे आणि कालच पेट्रोल टाकलं, परत 200ची रेंज आली त्याच्यात. मस्त थोडंच टाकलेलं पण तरी एकदा काय विषय फुल केली की बस व्हायचं नाही जागेवर. पण ठीक आहे चला बघूया आता काय करतोय नक्की. सो गाईज हांडेवाडी नाही होळकरवाडीत आलेलो आहे आम्ही आणि आम्ही समोर त्या डोंगरावर चाललेलो आहे. आता समोरच्या त्या डोंगरावर बघू काय कसं काय होतंय. ऑफ रोडिंगच्या नादात समोर रस्ता बघा कसला गाणे, गाडीचे पार्ट डिल्ले होत्या पिरे त्या आईला नवी गाडी. एक तर 15 दिवस बी नाही झालं ऑफ रोडिंगच्या नादात. भाऊ म्हणला चल 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 रोड बघून आत्ताच टेन्शन आलं रे मला, कसं करायचं रे. एवढी मोठी व्हॅन चालली तिथे चालली जुनी आहे रे, नवा मॉडेल आहे आपलं. ते घासलं ना त्याला काय नाही वाटायचं रे, पण हे घासल्यावर त्रास होईल. डेंजर काम झालंय. आपण हळून जायचं नाही तसं जायला डुगू काय विषय नाही, पण गाईज रोड लय घाण आहे काय सांगू तुम्हाला. इथं तर बघा परिस्थिती खूप बिकट परिस्थितीत घेऊन आलाय आपल्याला. बलून ऑफ रायडिंग पहिल्यांदाच करत असेल कोणतरी. बघा जरा बघा अख्खा ब्लॉग बघा. येताना तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक नक्की. आता जाताना काय आम्ही वर चढतोय फक्त, आणि जे काय मेन मुद्द्याचं आहे ना ते रिटर्न येताना फक्त तुम्ही बघा कसा राडा करतो. गँग उतरलेली आपली मागून व्हिडिओ काढायला फोपट्याची. आता फक्त तुम्ही चेक करा कसा फुफुटा उडतोय माग. दिसली का रोड बघा समोर.
गाईज ऑफ रोडिंग राहिले बाजूला, आलोय कानिपनाथला देव देव करायला. शॉर्ट असा आहे, आता रिटर्न जाताना व्हिडिओ काढणार हो. पहिलं देवदर्शन आणि मग दानव दर्शन असा विषय. पहिलं म्हणलं जरा देवाच्या पाया पडू, ऑफ रोडिंग करताना गाडीला काय होऊ नको आणि मग पुढे काय येते बघू. सो चला, चढायला लागते देवा. इथनं वर चढली असते का मग? आता इथं आणायची का गाडी बरोबर? सो गाईज चला, दर्शन झालेलं आहे. अब होगा तांडव, जेवढा आमच्या लायकीप्रमाणे. माज नाही करत आम्ही, साध्या लेवलनुसार. गरिबी हो गरिबी, ते काय गाडीला जास्त ताराच पण देऊ वाटत नाही हो. काय सांगायचं, काही ते बरे हप्ते हप्त्याची पहिला हप्ता गेला हो गाडीचा. बाकी पहिले सर्व्हिसिंग पण नाही झाली गाडीची, काय सांगू. तरी पण एवढे रिस्क घेतोय तुमच्यासाठी. व्ह्यू द्या जरा. जर 2-3 हजार चालू झाले ना दिवसाचे, मग गाडी पलटी बी करेल रे अशी. सो चला, गाडीचं काय हाल झालेलं आहे. कशी वारिस लावलेली आहे बघा अशीच. कमी हालेत. आता जाताना तर लयच होत. ठिकाणी असेल ना आतापर्यंत कडच. निघालेलं आहे घरी. आणि कॅरी वाशच्या बघा काय घेतोय, हारभर घेतोय. हारभर काय बोलायचं त्याला. पेमेंट होते का? चालतंय का पण त्याचं पण नेट इथं? एक तर इथं सीन असं आहे, नेट चालत नाही. पेमेंट करायचे असले बत्त्यावर होतो. आता इथून पुढं आपण काय करू, धिंगाणं करून टाकू. जरा व्हिडिओ काढू आता छान छान. लो अँगलने व्हिडिओ घे जरा, लो अँगलने भारी येतात. हा चल की, काय हसतय जुगळे करशील पाला गाडीत. डिकीट ठेव म्हणा नाही तर. सो मंडळी, हे 11 मध्ये शूट करतोय. जरा क्वालिटीचा थोडा विषय असेल, पण बघा पब्लिक एफर्ट्स लावता व्हिडिओसाठी. थोडक्यात म्हणजे आपल्यासाठी, व्हिडिओसाठी नाही म्हणता, आपल्यासाठी पब्लिक एफर्ट्स लावतो. सो आता त्यांना म्हणलं जरा व्हिडिओ काढता का तिथं जाऊन. सो म्हणले काढतो. शून्यातून वर आलेली कंपनी शेवटपर्यंत. गाडीचं बघा काय हाल झाले. अँड बाय द वे, जे सिनेमॅटिक काढलेले आहेत ते तुम्ही मागं पाहिलेच असतील. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करून टाका. असेच नवनवीन कुटाने कारस्थाने घेऊन आम्ही येत आहोत. स्टे ट्यून तुमच्याकरिता.
चला निघालेलो आहे घरी. घरून निघताना आहे ना इथं रेंज 200 होती, 200 वरून डायरेक्ट 65 वरच आली. म्हणजे ऑफ रायडिंग करायचं म्हणलं ना रोजचा 1000 रुपयाचं पेट्रोल पकडून चालायचं. ते आपलं म्हणलं चला. आणि पण एक नंबर बाप व्हिडिओ आलेली आहे, तर पैसा वसूल झालेला आहे आपला अख्खा. सो आता जरा होयकर वाड्यात पोहोचलेलं आहे. संध्याकाळी आता घरी पोहोचल्या पोहोचल्या एडिट्स अँड देन पोस्ट. चलियां चलियां बातां ते बातां दे विच तू गाईज हे बघा काय हाल करून आणले गाडीचा. बाजार उठून आणलेला आहे. आता वॉशिंग म्हणलं आज नको उद्याच करावं. किती किलो निघेल पावडर? कसं आहे विषय खोल करून टाकलेला आहे चारही साईडने. आता उद्याच धुवायला, आज नकोच. भिकाऱ्याची गाडी वाटायला लागली रे. आपली गाडी धुतल्यावर दिसेल. धुतल्यावर चमकेल, काय विषय नाही परत. सो गाईज रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळे करून टाका. ड्रिप मारायची राहिलेली आहे फक्त उद्या. सो स्टे ट्यून्ड.